नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीसुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाणे उमरगा एसटी बस क्रमांक MH143643 ही बस वन स्टॉप असतानाही अधिकृत थांब्यावर न थांबता थेट पुलावरून जाऊन अक्षय नर्सिंग होम हॉस्पिटल समोर थांबवण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रवाशांनी केला आहे. विशेष म्हणजे बसमधील प्रवाशांनी चालक आणि वाहकाला वन स्टॉपबाबत विचारणा केली असता आम्हाला स्टॉप माहीत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बसमध्ये असलेल्या एका अपंग व्यक्तीला अधिकृत स्टॉपपासून तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर उतरवण्यात आले. अपंग प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत चालक आणि वाहकाने मनमानी कारभार केल्याचा आरोप आता होत आहे. एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संबंधित चालक आणि वाहकावर कारवाई होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दौंड जनता न्यूजच्या माध्यमातून आम्ही हा प्रकार जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पाहत रहा दौंड जनता न्यूज. त्याचा बॅच नंबर घ्या, सगळं घ्या. सांग बॅच नंबर. चल तर गाडी हलव. बॅच नंबर सांगा. हा 37 346. गाडी खालून का आणली नाही? मला रस्ता माहित नाही. काय हा? आधीच बसताना सांगितलं होतं मला माहित नाही. त्याला माहित नाही तो नवीन आहे. हा. त्यांनी मला 2 मिनिटं अगोदर सांगितलं मी चालले घेतले. अहो खालून घेतली गाडी तुम्ही, ऐका. मी सांगितलं ओरडतोय आम्ही तरी आपण आलाय. काय मत नाही, गाडी स्टॉपला घेतलेला आहे. हँडिकॅप माणूस बरोबर आहे आणि इथनं पुढं तो